अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपण्याच्या मार्गावर आलेला दिसतोय। दोन्ही देशांमध्ये प्रस्तावित अणुकरारावर इराणने नरमाईची भूमिका घेतल्याचे संकेत मिळू लागलेत। अमेरिकेच्या प्रमुख मागणीप्रमाणे इराणने आपल्याकडील हायली एनरिच युरेनियम देशाबाहेर काढण्यास किंवा त्याचा त्याग करायची तयारी दर्शवलेली आहे। हा मुद्दा दोन्ही देशांमधील चर्चेतला सर्वात मोठा अडथळा होता। समोर आलेल्या वृत्तांनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट दावा केलाय की प्रस्तावित करारात इराण आपलं संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे सुपूर्द करण्यास तयार झालेला आहे। मात्र हे युरेनियम कुठं ठेवलं जाईल, ते अमेरिकेला द्यायचं का की रशियाकडे पाठवायचंय की त्याची संवर्धन पातळी कमी करून सुरक्षित करायची, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तरी सध्या सुरू असलेल्या घडामोडी दोन्ही बाजूंसाठी सकारात्मक मानल्या जात आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी याबाबत महत्त्वाचं विधान केलंय। ते म्हणाले, दोन्ही देशांमधील करार प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे। हा करार फक्त युद्ध थांबवण्यासाठी नाहीये, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीला पुन्हा खुला करण्यासाठीही महत्त्वाचा आहे। यामुळे जागतिक तेल पुरवठा पूर्ववत होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थिर होईल। ट्रम्प यांच्या या विधानानं जागतिक स्तरावर दिलासा निर्माण झालाय, कारण होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे। यातून दररोज लाखो बॅरल तेल वाहतूक केलं जातं। इराण आणि अमेरिकेचं पुन्हा युद्ध झालं असतं तर ही सामुद्रधुनी पुन्हा बंद झाली असती, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असता। चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच इराणने चर्चेमध्ये या युरेनियम मुद्द्याचा समावेश न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण अमेरिकेनं स्पष्ट इशारा दिला होता की इराणकडून ठोस शब्द मिळाला नाही तर चर्चा सोडून देऊ आणि लष्करी कारवाईचा पर्याय वापरू। या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर, विशेषतः इस्फहान न्यूक्लिअर फॅसिलिटीवर हल्ल्याची रणनीती सुद्धा तयार केली होती। पण आता दोन्ही बाजू शांततापूर्ण मार्गाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी अर्थातच IAEA च्या अहवालानुसार इराणकडे सध्या 60% संवर्धित केलेलं सुमारे 970 पाऊंड युरेनियमचा साठा आहे। हा साठा अणुशस्त्र निर्मितीसाठी जवळजवळ पुरेसा मानला जातो। याच कारणामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देश यावर आग्रह धरत होते। आगामी काही दिवसात आता दोन्ही देशांमध्ये नवीन अणुवार्ता सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दरम्यान प्रोत्साहन स्वरूपात इराणची परदेशात गोठवलेली अब्जावधी डॉलरची संपत्ती आता हळूहळू त्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची सुद्धा माहिती आहे। हे पैसे इराणच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे ठरू शकतात। हा करार झाल्यास फक्त अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होणार नाहीये, तर संपूर्ण मध्यपूर्व प्रदेशातील स्थिरता पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार आहे। जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर होतील आणि आर्थिक अनिश्चितता कमी होणार आहे। पण अजूनही काही मुद्दे चर्चेचे बाकी आहेत, त्यामुळे पुढच्या काही दिवसात अत्यंत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत। या घडामोडी जागतिक शांततेसाठी सकारात्मक पाऊल ठरू शकतात, पण अंतिम करार झाल्याशिवाय कोणताही तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला लोकमतवर पाहायला मिळतील। सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।